फ्रेंड्स, मी तुमची होस्ट इन द स्टियाना. आजच्या फ्रेश एपिसोडमध्ये तुमच्या सगळ्यांचं वेलकम. आय एम सो ग्लॅड की तुम्ही सगळे माझ्या बरोबर आहात आणि या चॅनलमुळे मला तुमच्या सगळ्यांबरोबर टाइम स्पेंड करता येते. जे कोणी या चॅनलवर न्यूली जॉईन झाले आहेत त्या सगळ्यांचं बिअरबन चिटचॅटच्या फॅमिलीमध्ये वेलकम. मॉर्निंग हॅबिट किंवा मॉर्निंग रुटीनवर बोलण्याआधी आपण आपलं नाईट रुटीन कसं काय सेट केलंय यावर सगळं डिसाईड आहे. त्याचं रिझन असं आहे, आपण ज्या वेने आपलं नाईट शेड्यूल करतो त्याचा खूप मोठा इम्पॅक्ट आपल्या सगळ्या मॉर्निंगवर होतो. येस 100% ट्रू. म्हणूनच बऱ्याचदा आपल्याला आपले पेरेंट्स म्हणा, आपले टीचर म्हणा, आपले इव्हन डॉक्टर सांगतात की वेळेवर झोपा म्हणजे वेळेवर उठायला होईल. किती वाजता झोपा हा प्रत्येकासाठी वेगळा सब्जेक्ट आहे, कारण काहींचा जॉबच असा आहे की ऑफकोर्स त्यासाठी त्यांच्या वेने प्रत्येकाने डिसाईड करायचंय. पण फिक्स टाइम ठरवा. समजा 10 वाजता तुम्ही झोपताय, व्हेरी गुड, पण असं करू नका की आज 10 वाजता झोपलंय मग उद्या 12 वाजता. एक शेड्यूल ठरवा, खूप इम्पॉर्टंट आहे. अजून एक, उठल्या न्यूजपेपर, फोन, गॉसिप, इंस्टाग्रामवर कोण काय करतंय, ओहो, ह्या सगळ्यांनी दिवसाची सुरुवात तर नक्कीच करू नका. डू सम एक्सरसाइज, योगा, प्राणायाम, वॉक, चांगलं बुक रीड करू शकता, बिअरबॉन चिटचॅट बघू शकता, समथिंग गुड, काहीतरी चांगलं. काही बोलतात पण सकाळी उठायचा कंटाळा येतो किंवा काही करायचा कंटाळा येतो किंवा प्रत्येक वेळेला मोटिवेशनची गरज लागते. अशा वेळी तुमच्या लाईफचा पर्पज शोधण्याची गरज आहे, नाहीतर मग प्रत्येक वेळी मोटिवेशनची गरज लागते. काय करायचं आहे क्लिअर असेल ना माइंडमध्ये, तर तुम्हाला नक्कीच ऑटोमॅटिक इंटरेस्ट क्रिएट होतो. तुम्हाला बिअरबॉन चिटचॅटवर गोल या टॉपिकवर व्हिडिओ मिळून जातील ज्यांचा गोल क्लिअर आहे पण प्रोकास्टिनेशनचा प्रॉब्लेम आहे, तोही टॉपिक कव्हर केला आहे. तुम्ही नक्कीच जाऊन चेक करा. समजा आपल्याला कुठे बाहेर जायचं असेल किंवा कुठे नेक्स्ट डेला फंक्शनला जायचं असेल, आपल्याला अशा वेळेला कोणाच्या मोटिवेशनची गरज पडत नाही. आपण एकदम फ्रेश स्वतःचे स्वतः उठो, आपलं इंटेन्शन क्लिअर असतं. मग अशा वेळी सकाळी उठणं आपल्यासाठी किती इझी होऊन जातं. स्वतःचं पर्पज, स्वतःचं इंटेन्शन क्लिअर ठेवा. मॉर्निंग रुटीनमध्ये तुम्ही ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस, अफर्मेशन प्रॅक्टिस ऍड करू शकता. अगदी थोडक्यात इथे मी एक्सप्लेन करते. आपल्याकडे जे आहे, आपण इथे पोहोचण्यासाठी जो पाथ यूज केला आणि नेक्स्ट फ्युचरसाठी सगळ्यासाठी शुक्राना, थँक्यू. ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिसवर खूप सारे व्हिडिओ युट्यूबवर मिळून जातील, त्यातल्या तुम्हाला इझी जे वाटतील असे फॉलो करा आणि ग्रॅटिट्यूड प्रॅक्टिस स्टार्ट करा. अफर्मेशन खूप खूप इम्पॉर्टंट आहे. आपले फॅमिली, आपले फ्रेंड्स, इतकंच का आपण स्वतः आपल्याविषयी इतकं निगेटिव्ह कन्व्हर्सेशन आपल्यात चालू असतं ना, त्यावर एक डार्क थॉट या टॉपिकवर या चॅनलवर एक व्हिडिओ पण बनवला आहे, नक्की बघा, हेल्प होईल. सो आपल्याला आपल्याविषयी खूप पॉझिटिव्ह बोलण्याची गरज आहे. तुमचा फोकस कुठे जाईल तिकडे तुमची एनर्जी जाते आणि जिकडे तुमची एनर्जी जाते ते ग्रो होतं. सो आजपासून आपण अफर्मेशनला स्टार्ट करूया. अजून एक गोष्ट मॉर्निंग रुटीन मध्ये ऍड करू शकता आणि ती म्हणजे आहे रीडिंग. ही माझ्या आतापर्यंतच्या सक्सेसचं श्रेय नक्कीच बुक्सला देते, कारण बुकमध्ये ना तुमच्या सगळ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन असतं. मला तरी बुक वाचून मला माझ्या बऱ्याच साऱ्या प्रॉब्लेमचं सोल्युशन मिळालं. खूप सारे ट्रिक्स आणि सोल्युशन असतात. माझ्या लाईफचा ऑक्सिजन बुक्स आहेत. बुक्स रीड करणं बोरिंग वाटतं, नक्कीच त्यांच्यासाठी ऑडिओ बुक एक सहारा आहे. पण नुसतं ऐकू नका, प्लीज लाईफमध्ये इम्प्लिमेंट करा. आणि सगळ्यात लास्ट बोनस टिप म्हणजे प्लॅनिंग. अशी आपण जसं बोललो की आपण आपल्या दिवसाची स्टार्ट हे आपण रात्री प्लॅन करूनच झोपायचे. तुम्हाला माहित आहे की तुम्हाला काय करायचं आहे. सकाळी उठल्यावर समजा बुक रीड करायचं असेल तर तुम्ही जवळच नाईट टेबलवर तुम्ही ते ठेवू शकता. सकाळी समजा तुम्हाला जिमला जायचंय तर जिमचे कपडे बाहेर काढून ठेवू शकता. अशा गोष्टी जवळ ठेवा की ज्याने तुम्हाला ते इझी होईल. मी माझं असं शेड्यूल म्हणजे बनवलं आहे की मंडे मॉर्निंगला समजा मला जे स्टडी करायचं आहे त्याचे टॉपिक मी आधीच प्लॅन करते. जर तुम्ही टाइम टेबल बनवू शकता. तुम्ही पण असे छोटे छोटे चेंजेस करून लाईफ इझी बनवू शकता. सेम तुम्ही ऑफिसला जाताना काय वेअर करायचंय ते आधीच ठरवलं. समजा मंडेचं आउटफिट काय असेल किंवा फ्रायडेला मी काय वेअर करणार आहे, त्यामुळे तुमचं टाइम, एनर्जी सेव्ह होईल. अशा छोट्या छोट्या गोष्टींचा विचार करावा लागणार नाहीत. त्याने तुमचं मॉर्निंग रुटीन फॉलो व्हायला तुम्हाला खूप इझी होईल. मी माझ्या मॉर्निंग रुटीनमध्ये मेडिटेशन करते, योगा करते, वॉकला जाताना चांगले ऑडिओ बुक ऐकते किंवा पॉडकास्ट ऐकते, समटाइम्स सॉंग्स ऐकते. हे छोटे ग्लिम्स झाले माझ्या मॉर्निंग रुटीन मधले. सो तुम्ही तुमच्या मॉर्निंग रुटीन मध्ये काय करता, अशी एखादी सवय जी तुम्हाला ऍड करावीशी वाटते, कमेंट्स मध्ये नक्की सांगा. हे इट्स टियाना, थँक्यू. तुमचं एवढं प्रेम व्हिडिओला मिळत आहे. तुम्ही हे व्हिडिओ फॅमिली फ्रेंड्स बरोबर शेअर करताय, थँक्यू सो मच. जाता जाता तुम्ही काही विसरला नाहीत ना? अजून सबस्क्राईब नाही केलं, प्लीज सबस्क्राईब करा. तुम्हाला व्हिडिओ आवडतायत, सबस्क्राईब. नाही आवडत आहेत, प्लीज सबस्क्राईब. लवकरच भेटू का नव्या व्हिडिओमध्ये. पाहत राहा बिअरबॉन चिटचॅट. सी यू सून.